रस्ते हे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे माध्यम नसते, तर ते देशाच्या विकासाचा पाया असतात. वेगवान महामार्ग, आधुनिक एक्सप्रेसवे आणि मजबूत पायाभूत सुविधा यांच्या बळावर भारत आज नव्या प्रगतीकडे झेपावत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नेतृत्वाखाली देशातील रस्ते विकासाला अभूतपूर्व गती मिळाली. महामार्ग, बोगदे, उड्डाणपूल, हरित कॉरिडॉर आणि स्मार्ट ट्रान्सपोर्ट प्रणालींच्या माध्यमातून भारताच्या पायाभूत विकासाचा नवा अध्याय लिहिला जाते. 2014 नंतर भारतातील राष्ट्रीय महामार्ग जाळ्यात मोठी वाढ झाली. सुमारे 91,000 किलोमीटरचे महामार्ग जाळे वाढून आज 1.46 लाख किलोमीटरपेक्षा अधिक विस्तारले. परत एकदा मेघे परिवार समूहातर्फे त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन, शुभेच्छा, धन्यवाद. देशभरात 4 लेन, 6 लेन आणि ॲक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे नेटवर्क विकसित करण्यात आले. महामार्ग बांधकामाचा वेगही ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. 2014 ते 15 मध्ये प्रतिदिन सुमारे 12 किलोमीटर रस्ते बांधले जात होते, तर पुढील काळात हा वेग 30 ते 37 किलोमीटर प्रतिदिन पर्यंत वाढला. यामुळे देशातील लॉजिस्टिक खर्च कमी होणे, प्रवासाचा वेळ घटणे आणि उद्योगांना गती मिळणे शक्य झाले. भारतमाला परियोजना अंतर्गत देशभरात आर्थिक कॉरिडॉर, सीमावर्ती रस्ते, लॉजिस्टिक पार्क जोडणी आणि इंटर कॉरिडॉर मार्ग विकसित करण्यात आले. या योजनेअंतर्गत हजारो किलोमीटर आधुनिक महामार्ग उभारले गेले असून देशातील 550 जिल्ह्यांना 4 लेन रस्ते जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. देशभरात 25 पेक्षा अधिक ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे प्रकल्पांवर वेगाने काम सुरू आहे. त्यामध्ये दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जातो. हा 8 लेन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे दिल्ली ते मुंबई प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित बनवणार आहे. अहमदाबाद धुलेरा महामार्ग, झोजिला टनेल आणि विविध राष्ट्रीय कॉरिडॉर प्रकल्पांमुळे देशाच्या दुर्गम आणि सीमावर्ती भागांनाही मजबूत संपर्क मिळते. महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भातील रस्ते विकासावरही विशेष भर देण्यात आला. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडणारे राष्ट्रीय महामार्ग, पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे, नागपूर अमरावती मार्ग आणि विविध शहरी कॉरिडॉर प्रकल्पांमुळे राज्यातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत होते. अमरावती रोड डाभा सिमेंट रोड प्रकल्पांतर्गत आधुनिक रस्ता, पदपथ आणि पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था उभारण्यात येते. यामुळे शहरातील वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित होणार आहे. गड्डी गोदाम, लकडगंज, वर्धा रोड, कामठी रोड आणि परडी परिसरातील उड्डाणपूल व रस्ते विकास प्रकल्पांमुळे नागपूरची वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होते. रस्ते विकासासोबत पर्यावरणपूरक तंत्रज्ञानावरही विशेष भर देण्यात आला. वेस्ट प्लास्टिक, सॉलिड वेस्ट, प्री फॅब्रिकेटेड कॉन्क्रीट आणि बांबू क्रॅश बॅरियर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रस्ते बांधकामात करण्यात येते. देशभरात EV चार्जिंग स्टेशन, ग्रीन फ्यूल आधारित वाहतूक व्यवस्था आणि सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यावरही भर दिला जाते. वाहतूक अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात आला. फास्टॅग आणि GPS आधारित बॅरियर फ्री टोलिंग सिस्टीममुळे वाहनांना टोल नाक्यांवर थांबण्याची आवश्यकता कमी होते. महामार्ग प्रकल्पांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी QR कोड आधारित मॉनिटरिंग आणि डिजिटल अपडेट प्रणाली लागू करण्यात आली. रस्ते हे केवळ काँक्रीटचे जाळे नसते, तर ते देशाच्या आर्थिक विकासाची जीवनवाहिनी असतात. वेगवान महामार्ग, आधुनिक तंत्रज्ञान आणि हरित पायाभूत सुविधा या माध्यमातून भारत आज जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या राष्ट्रांमध्ये आपले स्थान अधिक मजबूत करते. रस्ते विकास अधिक व्यापक करण्याच्या दिशेने भारताची महामार्ग क्रांती घडवणारे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.